अर्ध्या बॅटने फटका पाहू शकाल. बॉडीला बेंड केलाय. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला थ्रू द कव्हर लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. भावेश नाईकच्या स्ट्रोक केलाय पुन्हा एकदा. लाजबाब दर्जेदार भावेश नाईकचा धमाका सुरू आहे. फुललेंचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडलंय? भावेश नाईकच्या विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय. टीम कृष्णा येतोय. अकोटप्प्याचा बॉल फटका हवेत आहे. प्रयत्न केला जातोय आणि कॅच होती. ड्रॉल याकडे लक्ष असेल. अकोटप्प्याचा बॉल आहे. फटका चांगला आहे. फ्लायटेड स्ट्रोक विशाल भोईरच्या. फुललेंचा चेंडूला टर्न केलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. पहिलाच बॉल कट केलाय. चेंडू जातोय अगदी डीप मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करत असताना 3 धावा कंप्लीट होत असताना काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते असेल. पण विशाल भोईर आता थांबणार नाही. फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. फुललेंचा चेंडू टर्न केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल पण चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक मोठा फटका लगवला जातो. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल आणि कॅच होतीये ड्रॉप. काय म्हणावा लागेल. खराब क्रिकेट. जिकडे फलंदाज बाद होता त्यामध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एकदा तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? तोपर्यंत एकच धाव मिळते आणि शतरेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 60 या आकड्यावर आणि 61 धावांचं टार्गेट उभं केलंय. पुढचा बॉल वॉट अ स्ट्रोक ऑन मिड ऑफ बॉडी लाईनच्या रिजन मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. यावेळेचा बॉल खूप चांगला झेल बॅकवर्ड पॉइंटला सोईलने आणि प्रति ओव्हरमध्ये 3 षटकार इम्पॉर्टंट असतील. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर आणखीन एक चांगला बॉल. फिंगर रोल केले पडल्यानंतर. यावेळेचा बॉल पुल केलाय. हा पुल इथून मात्र सक्सेसफुल होतोय आणि हा बॉल चाललाय. आणखीन एक उडवलाय. फिल्डर भावेश येईल आणि इथून मात्र आणखीन एक बॅट्समन झालाय बादराज. या बॉलवर देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट स्ट्राईक रोटेट केली स्वतःकडे स्ट्राईक घेण्यात. यावेळेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर बॉल खाली येईल. दीपक ठाकूर आणि दीपक ठाकूर कडून कोणती चुकी होणार. फुल टॉस बॉल. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक आणि फिल्डर होता दीप. 40 धावा करायच्या आहेत. यावेळेचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आणि आणखीन एक बॅटर इथून मात्र बाद झालाय. यावेळेचा बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला. खूप चांगला स्ट्रोक अजय पाटीलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा आलाय षट. खूप चांगला स्ट्रोक डीप मध्ये. फिल्डर बॉल पर्यंत उभं केलं सानपाडा टीम समोर 61 धावेंचं आणि त्या धावेंचा पाठलाग करत असताना 5 गडी बाद 28 धावा फक्त बनवल्या सानपाडा या टीमने आणि मॅच इथून मात्र फिनिश झाली. सामना जिंकलाय टीम मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने आणि ट्रँग्युलर मध्ये दाखल झालाय दिवाळे मस्तांग ट्रॉफी 2026 मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर विशालच्या बॅटमधनं 13 बॉलमध्ये 32 धावा आल्या. भावेशने 7 बॉलमध्ये 18 धावा केल्या. दीपक ठाकूरने 4 बॉलमध्ये 6 धाव्या. षटक जर आपण पाहिलं तर ध्रुवेशच्या 20 धावांचं षटक खूप महागडं राहिलं. निलेशने 21 धावा ओव्हरमध्ये खर्च केल्या. ओमकार टोनपेच्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. एक विकेट कृष्णाला जरूर मिळाली परंतु त्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. आणि सेकंड इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर सुमुखने खूप चांगलं षटक हाताळलं. 2 विकेट त्याने घेतल्या आणि 3 धावा खर्च केल्या आणि मॅच फिनिश झाली आणि